होऊ नये, ज्या संस्थेच्या विद्यार्थ्यांवर बलात्कार झालाय, ज्या संस्थेच्या आवारात बलात्कार झालाय, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करायला 4 दिवसाचा उशीर झाला. मी पोलिसांवर बिलकुल या ठिकाणी आरोप करत नाहीये, कारण मला त्या महिला पोलीस भगिनीचा नाही का अभिमान आहे की तिच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. पण असं असताना या प्रकरणाचा संबंध कुठेतरी राज्य सरकारमध्ये एका मंत्र्याबरोबर जोडला जातोय, तर कुठेतरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याद्वारे वाड्या कॉलेजच्या प्रशासनाला वाचवण्याचा, त्या मॅनेजमेंटला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणून आज दंगेकर साहेब असतील, मोरेजी असतील, करपडेजी असतील, महिपालजी असतील, त्याचबरोबर मनसेचे आमचे आणि काँग्रेसचे ऋषिकेश बालगुडे तायडे ही सगळी मंडळी या ठिकाणी आंदोलनाला आलेली आहेत. आमची भूमिका क्लिअर आहे की पुणे पोलिसांनी राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा दबाव ठेवू नये. तुमची सुद्धा मुलगी 17 वर्षाची असेल, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त व्हायची असेल, ही मुलगी आपली मुलगी आहे समजून या प्रकरणात जे अरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा तर व्हावीच. आणि विद्येच्या माहेरघरामध्ये असे प्रकार वारंवार होत आहेत. पहिल्यांदा तर या मुली जो बलात्कार झाला, या मुलगी आहे 16 वर्षाची आणि ह्याच्यामध्ये परत ड्रगचा वास येतोय. म्हणजे अंमली पदार्थ घेऊन हे सगळे उद्योग केलेले आहेत. म्हणजे पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ अजून विकले जातात आणि ह्याच्यामध्ये आपण हे सगळं प्रकरण बघितलं असेल तर 5-6 महिन्या मुलीवर अन्याय होत होता आणि हे संस्था चालकांना माहिती असून सुद्धा संस्था चालक याच्यामध्ये डोळे झाक करत होते. आमच्या याच्यामध्ये एक अशी माहिती मिळाली की याच्यामध्ये संस्था चालकांनी त्या मुलीचा दाखला सुद्धा घरी हातात देण्याची तयारी त्या पालकांकडे केली होती आणि दिलेला होता. आणि मग जर त्या मुलीला जर संरक्षण देता येत नसेल तर कमीत कमी त्याच वेळेला त्यांनी पोलिसांकडे जाऊन ती तक्रार नोंदवायला पाहिजे. पण त्या ठिकाणी असणारे संस्था चालक आणि काही शिक्षक आणि काही प्राध्यापक यांनी एकत्र येऊन हे प्रकरण दडपण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहेत. आमची पोलिसांना याच्यामध्ये एक विनंती आहे की याच्यामध्ये कुठल्याही तपासामध्ये आपण त्रुटी न ठेवता जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. आणि खरं तर वाड्या कॉलेज हे नामांकित कॉलेज आहे, ते परिवार वाड्या कॉलेज आहे, यांचं मोठं योगदान आहे. आणि योगदान मध्ये अशी चुकीची लोक त्या संस्थेत जर काम करणार असेल तर ही संस्था बदनाम होती, पुणे शहर बदनाम होतं. आणि ज्या मुलीवर आज अन्याय झालाय, जो अत्याचार झालाय, त्याला वाचा फुटली पाहिजे आणि ज्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी आमच्या निमित्ताने मागणी. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही आमचं निवेदन यंदा आता देणार आहे आणि मग आम्ही जोपर्यंत आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून जर ह्या प्रकरणामध्ये जर न्याय नाही मिळाला तर ह्याच्यापेक्षा आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन त्या मुलीला न्याय देऊ शकतो. आणि जी चुकीची लोक त्या संस्थेत काम करतात त्यांच्यावर कारवाई जो पण होत नाही तो पण आम्ही त्यांच्या पाठपुरावा करणार आहोत. कॉलेजमध्ये अर्थात खूप जुनं एक कॉलेज आहे, मध्यवर्ती भागातलं आहे. या कॉलेजमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार झाला. एप्रिल महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या मुलीवर बलात्कार होत होता. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एकूणच ड्रग्स सुद्धा नाही का सेवन ज्या आरोपींनी केले किंवा त्या मुलीवर तसं करण्याचा प्रयत्न केला, ह्या सगळ्या गोष्टी एका पोलीस महिलेच्या एकूणच नाही का सतर्कतेमुळे पुढे आल्या. पण असं असताना ज्या कॉलेजमध्ये ही घटना घडली त्या कॉलेजच्या प्रशासनाला ही सगळी माहिती होती. त्यांनी हे प्रकरण 7-8 दिवस दाबण्याचा प्रयत्न केला. याला कुठेतरी नाही का राज्याच्या मंत्रिमंडळात एका उच्च पदस्थ मंत्र्याच्या संदर्भातून कुठेतरी दबाव येत होता. अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारची कुजबूज ही समाज माध्यमांमध्ये आहे. आणि तसं असताना सुद्धा त्या पोलीस भगिनीमुळे या मुलीचा नका विषय पुढे आला. पण पुणे शहरासारख्या एका मोठ्या आणि एकूणच राज्यातून विदेशामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये ज्याला शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं त्या शहरामध्ये अशा प्रकारचा बलात्कार होणे, अल्पवयीन मुलीला या संदर्भामध्ये तिला न्याय मिळवून देण्यापेक्षा आपल्या संस्थेचं नाव खराब होऊ नये अशा प्रकारचे जे काही मॅनेजमेंटची चुकी आहे त्याच्या विरोधातले आंदोलन आहे. आमची या निमित्ताने पोलिसांना विनंती आहे की त्यांनी या दोषींना तर फाशीची शिक्षा द्यावीच, पण त्याचबरोबर या कॉलेजवर सुद्धा कारवाई करावी. अन्यथा पुण्यामध्ये शिक्षणाला येणाऱ्यांचं प्रमाण तर घटेलच, पण त्याचबरोबर या पुण्याची नाचक्की देशाविदेशामध्ये होईल. त्याच्यामुळं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवला नाही पाहिजे. या उक्तीप्रमाणे या कॉलेजवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आमची पोलिसांकडे मागणी. दाखला देऊन बाहेर काढण्याची गरज नव्हती. त्या विद्यार्थिनीचा हक्क तुम्ही शिक्षणाचा हिरावून घेतला. जी मुलं इतके महिने सगळे करत होती त्या मुलांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सगळं समजलं. मग त्या मुलांना तुम्हाला कुठेतरी पाठीशी घालायचं होतं का प्रशासनाला कॉलेजच्या? एक म्हणजे ते सानप जे मंत्र्यांचे ओएसडी होते त्यांनी दबाव वापरून आपला स्वतःचा एक पोलिसांमध्ये केस जाऊ नये, मीडिया समोर हा विषय येऊ नये म्हणून सर्वप्रथम विश्वस्त म्हणून ते जे काम करतायत त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढलं पाहिजे. त्यावेळेस या सगळं प्रमुख या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. विद्यार्थिनींना अन्याय झालाय तो पूर्णपणे बाहेर येईल. या मुलांची हिंमत होती कशी? गृह खातं यामध्ये काय करते? वारंवार पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रग्सचा या ठिकाणी वास यायला लागलाय. ड्रग्स सेवन केलं
त्या मुलीला घेऊन गेले, तिच्यावर दबाव आणला आणि तिच्यावर अत्याचार केले. मग हे जर ड्रग्सचा वापर या पुन्हा वाडिया कॉलेजमध्ये येतोय तर वाडिया कॉलेजचं प्रशासन, पोलीस प्रशासन काय करते, ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे. आणि 4 दिवसामधला मला सगळा हा घटनाक्रम दाबून ठेवण्यात आला, तो उघड करावा. त्या 4 दिवसामध्ये काय झालं, तिथले सीसीटीव्ही फुटेज तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आले पाहिजेत आणि त्या विद्यार्थिनीला न्याय मिळाला पाहिजे. ऍक्च्युली पुणे पोलीस कडून एक ड्राईव्ह घेतला जातो गुड टच बॅड टचचा. याच्यामध्ये आमच्या कोरेगाव पार्कच्या ज्या एक ऑफिसर आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये हा ड्राईव्ह घेतलेला होता. त्या कॉलेजमधली एक मुलगी थोडी डिप्रेशनच्या प्रॉब्लेमने परेशान होती, तर ती काउन्सिलरकडे जात होती. त्यावेळेला तिनं त्यांना सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडतंय आणि मला ते तुम्हाला सांगायचं आहे, कारण तिने हे लेक्चर ऐकलेलं होतं. त्यानुसार काउन्सिलरनी त्या दुसऱ्या मुलीलाही बोलवून घेतलं, तिच्या आई वडिलांना बोलवून घेतलं. त्यावेळेला असं लक्षात आलं की जी दुसरी विक्टीम आहे या केस मधली, तिचे इन्स्टावरती काही फ्रेंड्स होते आणि त्यांच्या बाबतीत तिचे काही फिजिकल रिलेशन आलेले होते. ही गोष्ट ट्रस्टींच्या समोर वगैरे उघडकीस झाल्यानंतर 23 तारखेला लेट नाईट हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनला आलं. आम्ही इमिजिएट त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी ह्याच्यामधले मुलीच्या मायनर असल्यामुळे पोस्को अंतर्गत हा गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे. आणि मुलीने त्याच्यामध्ये ज्या 4 मुलांची नावं सांगितली त्यातले 3 मुलं त्याच दिवशी रात्री आम्ही आणलेले होते आणि एक दुसऱ्या दिवशी आणला. याच्यामध्ये 2 मेजर आहेत ज्यांची वय 20 वर्ष आहे आणि 2 मायनर आहेत ज्यांचं वय 16 वर्ष आहे. याच्यामध्ये मेजर मुलांना 27 पर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. मायनर मुलं जे आहेत त्यांना रिमांड होम मध्ये 7 तारखेपर्यंत ठेवण्याबाबत कोर्टाचे आदेश झालेले आहेत तसे. आणि डिजिटल एव्हिडन्स जे आहेत याच्यासाठी सगळे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती आमचा तपास चालू आहे. ते मुलं ड्रग्सचं सेवन करत होते असं प्रकारचा आरोप आमदारांनी केलेला आहे. तुम्ही ज्या आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून काही माहिती घेतली का, त्यांना यापूर्वी ड्रग्सचं सेवन त्यांनी यापूर्वी कधी केले? नाही, असं काही आढळून आलेलं नाहीये या तपासामध्ये. इव्हन ही 4 मुलं वेगळी आहेत, त्यांचा एकमेकांशी कुठंच संबंध नाहीये. हे इन्स्टावरून त्या मुलीशी 4 जण कनेक्ट होते, परंतु त्यांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाहीये. आणि हा प्रकार कुठलाही ड्रग्स मधून झालेला नाहीये किंवा हा सामूहिक प्रकार नाहीये. हे इन्सिडेंट एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांबरोबर घडलेले आहे. त्यामुळे याच्यामध्ये सामूहिक बलात्काराचाही प्रकार नाहीये. जी आंदोलकांची मागणी होती की संस्था चालकांनी त्या मुलीचा दाखला दिलेला आहे, तिला शाळेतून काढलेला आहे, या संस्थेवरती काय कारवाई होणार आहे का, त्यांच्याशी काय बोलणं केलंय का? या बाबतीत माझ्याकडे माहिती आलेली नाहीये की तिचा दाखला काढलेला आहे वगैरे, परंतु त्या बाबतीत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जी काही असेल ती कारवाई केली जाईल. बाकी जर त्यांच्याकडून दिरांगाईचा प्रकार जाणवला आम्हाला तपासादरम्यान तर जी काही कारवाई असेल ती त्यात बाबतीत घेतली मोबाईल जाईल. मध्ये तिच्या बरेचसे नंबर जे आहेत व्हॉट्सअप आपल्या इंस्टावरती चॅटिंग झालेले आहेत असं आरोप होतोय. साधारण 22 ते 23 जे आहेत असे नागरिक किंवा असे विद्यार्थी आहेत. तर त्याचा तपास चालू आहे. डिजिटल एव्हिडन्सचं एक्सट्रॅक्शनचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओपन होतील. आहे का तसं काय? तेच लावलेले आहेत मोबाईल आता, त्याच्यावरती बघूया आपण, त्याच्यामध्ये माहिती येईल. 4 जणांना आरोपी केला त्याच्यामध्ये. तिनं जे 4 जण फिर्यादमध्ये सांगितलेली होती त्यांचे आपण घेतलेले आहे. तिनं नावानिशी जी फिर्याद दिलेली आहे त्या 4 आरोपींना आपण घेतलेला आहे. पुढचे आरोपी या एव्हिडन्स मधून आपल्याला मिळाल्यानंतर त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात येईल.